वरती सुरू करण्यात आला, नंतर पूल बंद करण्यात आला आणि ठाकरे गटाचे लोकांनी स्थानिक त्यांचं असं म्हणणं आहे की पुलाचं काम अपूर्ण आहे आणि त्यानंतर म्हणजे ते माजी आमदार देखील त्यांनी ट्विट केला की मुख्य दर्जाचे काम आहे. तुमची काय प्रतिक्रिया? पुलाचं काम पूर्ण झालंय असा आल्यानंतर लोकांची जी मागणी होती, कारण अनेक दिवस आम्ही सुद्धा प्रतीक्षेत होतो, नागरिकांची सोय व्हावी ही सर्वांची इच्छा होती आणि पुलाचं काम झालंय अशी अधिकाऱ्यांची सूचना आल्यानंतर आज कुठलाही उद्घाटन सोहळा न करता लोकांसाठी तो पूल म्हणजे सुरू करण्यात यावा अशी भावना आमदार राजेश मोरे यांची होती. त्यानुसार आज आम्ही आमदार राजेश मोरे यांच्या सांगण्यानुसार आज पूल सुरू केला. पूल सुरू झाल्यानंतर जे सगळ्या पुलांवर होतं, अनेक पुलांवर आपण बघितलं असं पूल सुरू झाल्यानंतर काही ठिकाणी गाड्या स्लिप होतात, तर तो प्रकार दिसत होता, गाड्या काही स्लिप होत होत्या. त्यामुळे राजेश मोरे यांनी सांगितलं की ताबडतोब थांबवा, जे काम करायचंय म्हणजे ऑइल जमा झालं होतं, पाऊस असल्यामुळे डांबर मिळत नाही, डांबर प्लांट बंद असतात आणि म्हणून डिले होत होता आणि गाड्या कुठे जीवितहानी होऊ नये, कुठे जखमी कोणी होऊ नये या दृष्टिकोनातून अत्यंत काळजीपूर्वक घेतलेली ही स्टेप होती आणि त्या दृष्टिकोनातून सुरू झाल्यानंतर काही वेळाने तो बंद केला. तो बंद काय कायमस्वरूपी केलेला नाही, लोकांच्या सुरक्षिततेसाठी केला, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केला आणि तो आता रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत सुरू करण्यात येईल. त्यात मला कळत नाही असं विरोधकांच्या काय मिरची लागली ती. आज सकाळी सत्ताधाऱ्यांतर्फे या पलावा ब्रिजचं उद्घाटन करण्यात आलं. आजची परिस्थिती तुम्ही बघताय काय आहे. टेंडरमध्ये ह्याच्यामध्ये मास्टिंग लेअरचा तरतूद केली असताना या ब्रिजवर बिटुमिन करण्यात आलेलं आहे आणि बिटुमिनचा बेस कोट आणि प्राईम कोट करून त्यावर बिटुमिन स्प्रे केला आहे. त्यामुळे सरफेस गुळगुळीत झाला. तो गुळगुळीत झाल्यामुळे सकाळी 2 बाईक्सवर इथून घसरून पडले. त्यानंतर त्यांना चूक लक्षात आल्यानंतर प्रशासनाने हा ब्रिज बंद करून त्यावर आता ह्याचं वरचं काम म्हणजे स्टोन पावडर टाकून ते काहीतरी सुधारण्याचा प्रयत्न करतायत असं दाखवत आहेत, पण ते काय करत नाही आहेत. हे जे टेंडरमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणेच हे काम व्हायला हवं. सध्या या रस्त्याचं वर्क ऑर्डर झाली होती 2018 आज 7 वर्ष झाली. 7 वर्षानंतर अजून महिनाभर समजा उशीर केला असता तरी काय फरक पडला नसता, पण लोकांच्या सेवेत परिपूर्ण पलावा पूल आला असता. त्यांच्या या प्रशासनाच्या झालेल्या चुकांमुळे जनतेला नाहक त्रास होत आहे. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की कृपया करून याचं काम जसं वर्क ऑर्डरमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणेच व्हावं आणि जनतेला त्रासापासून मुक्तता व्हावी, डोंबिवलीकरांना त्रासापासून मुक्तता व्हावी ही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे.